कामदा एकादशी विशेष कथा. पतीला शापातून मुक्त करणारी ललिताची कथा. प्राचीन काळी भोगीपूर नावाचे एक अतिशय सुंदर आणि समृद्ध नगर होते. त्या नगरावर पुंडरीक नावाचा राजा राज्य करीत होता. त्याच्या राज्यात सुख, वैभव आणि ऐश्वर्याची कमतरता नव्हती, पण राजा स्वतः विषय सुखांमध्ये रमलेला होता. त्या नगरात ललित नावाचा एक गंधर्व राहत होता. तो अतिशय सुंदर गात असे. त्याची पत्नी ललिता हिच्यावर त्याचे खूप प्रेम होते. दोघांचे आयुष्य आनंदात चालले होते. एके दिवशी राजाच्या दरबारात मोठा संगीत सोहळा आयोजित केला गेला. दरबारात अनेक गायक वादक उपस्थित होते. ललितालाही गाण्यासाठी बोलवण्यात आले. ललित दरबारात उभा राहिला आणि त्याने गाणे सुरू केले. त्याचा आवाज अत्यंत मधुर होता. सर्वजण मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते, पण गात असतानाच त्याचे मन आपल्या प्रिय पत्नीकडे ललितेकडे गेले. क्षणभर त्याचा ताल आणि स्वर चुकला. दरबारात शांतता पसरली. राजा पुंडरीकचा चेहरा रागाने लाल झाला. तो संतापून म्हणाला, दरबारात उभं राहून अशी चूक, तू माझा अपमान केला आहेस. यासाठी मी तुला शाप देतो. तू राक्षस होशील. राजाच्या शब्दाचा प्रभाव झाला. क्षणात ललितचे रूप बदलले. तो भयंकर राक्षस बनला. सर्वजण घाबरले. दरबारात भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही बातमी ललितेला समजताच तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. तिने आपल्या पतीला त्या अवस्थेत पाहिले आणि ती अश्रूंमध्ये बुडाली. ती म्हणाली, हे देवांनो, माझ्या पतीचा काय अपराध होता? मी त्याला या अवस्थेत कसं पाहू? पण ती हार मानणाऱ्यांपैकी नव्हती. तिने ठरवलं, काहीही झालं तरी आपल्या पतीला पुन्हा पूर्ववत करायचं. ललिता जंगलात, पर्वतावर, आश्रमांमध्ये भटकू लागली. ती प्रत्येक साधू संतांना विचारू लागली. शेवटी ती एका पवित्र आश्रमात पोहोचली. तिथे महान तपस्वी शृंगी ऋषी तप करत होते. ललिताने त्यांच्या चरणी पडून आपली व्यथा सांगितली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती म्हणाली, माझ्या पतीला वाचवा, मला मार्ग दाखवा. शृंगी ऋषींनी तिला शांत केले आणि म्हणाले, मुली, तुझी भक्ती आणि प्रेम खूप मोठं आहे. तू कामदा एकादशीचे व्रत श्रद्धेने कर. हे व्रत सर्व पापांचा नाश करणारे आहे. ते पुढे म्हणाले, या दिवशी तू भगवान विष्णू यांची पूजा कर, उपवास कर आणि मनोभावे प्रार्थना कर. तुझ्या पतीला नक्कीच मुक्ती मिळेल. ललिताने ऋषींच्या सांगण्यानुसार कामदा एकादशीचे व्रत सुरू केले. ती पहाटे लवकर उठली, स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान केली. तिने भगवान विष्णूची पूजा केली. तिने दिवा लावला, फुले अर्पण केली आणि मनापासून प्रार्थना केली, हे विष्णू भगवान, माझ्या पतीला या शापातून मुक्त करा. ती पूर्ण दिवस उपवास करत राहिली. तिचं मन फक्त भक्तीत आणि प्रार्थनेत होतं. व्रत पूर्ण झाल्यानंतर एक अद्भुत चमत्कार घडला. ललित वरचा शाप हळूहळू नाहीसा होऊ लागला. त्याचे राक्षसी रूप बदलू लागले आणि काही क्षणातच तो पुन्हा आपल्या मूळ सुंदर रूपात आला. ललिता आनंदाने भरून गेली. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. दोघांनी भगवान विष्णूचे मनापासून आभार मानले. कामदा एकादशी हा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी श्रद्धेने व्रत आणि उपवास केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि जीवनात सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त होते. या व्हिडिओमध्ये आपण कामदा एकादशीची पवित्र कथा ऐकली आहे. ललिता आणि ललित यांच्या या कथेमध्ये भक्ती, प्रेम आणि विश्वास यांची अद्भुत ताकद दिसून येते.
भगवान विष्णू यांच्या कृपेने कसा शाप दूर होतो आणि भक्तांचे जीवन बदलते हे या कथेतून समजते. ही कथा पूर्ण श्रद्धेने ऐका आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल अनुभवा. धन्यवाद.